तासगाव तहसील येथील आमदारांच्या बैठकीत विभागांची दांडी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, निष्काळजीपणाविरोधात रवी पाटील यांचा आमरण उपोषणाचा निर्णय। तासगाव तहसील कार्यालयात 4 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत अनेक शासकीय विभागांनी अनुपस्थिती दाखवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे। या निष्काळजीपणाच्या विरोधात श्री रवींद्र वसंत पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला। या संबंधीचे निवेदन सांगली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे। सन 2026च्या मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने ही बैठक आमदार रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती। बैठकीत सर्व संबंधित शासकीय विभागांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते। मात्र एकूण 24 विभागापैकी केवळ 11 विभागाचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित राहिल्याचे समोर आले आहे। उर्वरित विभागाच्या अनुपस्थितीमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून लोकप्रतिनिधी व सामान्य जनतेचा अवमान झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची तयारी धोक्यात येऊ शकते अशी भीतीही व्यक्त केली जात आहे। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून पुढील काळात अशा बैठकींना व सर्व विभागांची उपस्थिती सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली। या दरम्यान या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास सोमवार 11 मे 2026 पासून सकाळी 10 वाजता तासगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा अर्जदार श्री रवींद्र वसंत पाटील यांनी दिला आहे। या प्रकरणामुळे तासगाव तालुक्यात प्रशासनाविरोधात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे। विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली।